तर दादांनो नमस्कार. आणि मी आता आहे सागरी घाटात आणि एक तुम्हाला मुद्दा दाखवायचा आहे, क्लिअर आहे, खरं आहे ते दाखवायचं आहे. आणि व्हिडिओ बघायला विसरू नका आणि एक फॉलो करून जावा, सबस्क्राईब करून जावा, यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि ह्या घाटातला नियम नाही, ह्या घाटातली एक जी पाठीमाग घटना झाली होती त्या घटनेवर आधारित आता एकदा सांगतो तुम्हाला मी. जी पाठीमागे एकदा मेंढर मेली होती, आपण व्हिडिओ सोडलेला होता युट्यूबला, तेव्हा भरपूर जणांनी पाहिलाय. जवळजवळ तो 2-4 लाखाच्या वर गेलेला आहे. त्याच्यामधून आपला फायदा पण झालेला आहे. आता काही चुकीमुळे अडचणीत आलेलो आहे, तर ते काही का असाला. हा बघा, आता लक्ष द्या. आता मी घाटाला लागलोय, घाटाला अर्ध्यामध्ये आलोय. आणि ही जी मेंढ्यावाली लोक आहेत यांच्या चुका बघा किती आहेत. ते चुका असल्या तरच हाय म्हणा. कारण ह्या बघा, एक तर वर्ण वाहने येतात, एक खालनं चालले, सगळं खरंय. थोडं साईडला मारायचं, हे करायचं. हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, म्हणजे हे का आकार रस्ता कुतवलाय. आणि पुन्हा मेंढरावर गाडी गेली, काय झालं, पुन्हा मोठ्यानं वरडतात. ते मला पण सहन झालं नाही. पाठीमागचा विषय होता तो. ते आता हा बघा, हे रस्त्यावर अशा मेंढ्या जर लावल्या तर कसं होणार आहे मला सांगा तुम्ही. मी क्लिअर बोलतो, कारण इथला व्हिडिओ मीच पहिल्यांदा घेतला होता पत्रकाराच्या अगोदर. आणि पत्रकाराचं पण ते न्यूजला आलं होतं. तर ह्या मेंढ्या बघा रस्त्याने अशा लक्ष देऊन, आहे का, त्या रस्त्यावर येतात मेंढ्या, लक्ष देऊन कडकडनं दापायच्या किंवा काय. आणि तीच मेंढ्यावाली, ती काय दुसरी नाही. पहिली जे त्यांचं काय घटना जी घडली होती तीच आहे ती. मला तात्पर्य एकच सांगायचं आहे की व्यवसाय हा कोणाचा बी असू द्या, आपण ड्रायव्हर आहे, तर मी ड्रायव्हर आहे, कुणी नोकरदार असतंय, काय असतंय, पण माझं एकच सांगणं आहे की आपल्या हिशोबानं हे का म्हणजे राहावं. आकार रस्ता कुतवलाय तर त्या हिशोबानं मेंढ्या हे करावं त्यांनी. आणि आपले मुख्यपर्याने हाय त्यांनी तितकं सांभाळावा. मला एवढंच म्हणायचं आहे. कारण नुकसान यांचं पाठीमागं लय भरपूर झालेलं आहे, मापाच्या बाहेर भरपूर नुकसान झालेलं आहे यांचं. मला माहिती स्वतः, कारण मी व्हिडिओ स्वतः या घाटामधला मी व्हिडिओ उतरलेला आहे. ज्या टायमाला ती गाडी गेली त्या मेंढरावर त्यावेळेचा व्हिडिओ. म्हणून मला सांगायचं आहे, माझा दुसरा काही विषय नाही किंवा माझं म्हणणं नाही त्यांना रस्त्याने जाऊ नका, पण आपल्या साईडनं जावा अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि एक फॉलो करायला विसरू नका. तर चला, आता मी सागरी घाटात आहे भावांनो. धन्यवाद.